गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. श्री दत्त महात्म्य बोधामृताच्या 31व्या भागात ब्रह्मज्ञान, त्या मार्गातले अडथळे आणि ते सांगून योग्याचं आचरण कसं असावं याचा उपदेश प्रभू करतात. शेवटी अर्जुनावर परमकृपाही करतात. हा भाग थोडा मोठा झाला आहे, तरी शेवटपर्यंत जरूर ऐका. मागील भागात आपण पाहिलं की देह मनाच्या पलीकडे असलेला आत्मा इंद्रिय आणि अंतःकरणाच्या आकलनाच्या कक्षेच्या बाहेर आहे. आता दत्तात्रेय अर्जुनाला म्हणतात, ब्रह्मतेची आत्मा होय, तो सर्वा अग्राह्य, तो द्रष्टा दृश्य न होय, सत्य होय सिद्धांतः. अर्जुना, आता मी तुला जे परब्रह्माचे गुण सांगितले ना, तेच आत्म्यालाही लागू पडतात. कारण आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत. त्यामुळे आत्मा हाही कशानेही ग्रहण करता येत नाही. आणखी बघ, आत्तापर्यंत आपण असं पाहिलं की जड चित्ताला चित्तवृत्तीचं ज्ञान व्हावं म्हणून आत्मा चित्तवृत्तीचं रूप घेतो. पण हेच अज्ञानाचं आवरण आहे. या आवरणाच्या आत मूळ द्रष्ट्यात कोणतंही परिवर्तन होत नाही. तो तर सत्य अर्थात अपरिवर्तनशील आहे. आणि तूच सांग, जो वस्तूला पाहतो तो वस्तूच कसा असेल? अर्थात द्रष्टा दृश्य कसा काय होईल? द्रष्टा दृश्य होऊ शकत नाही, हाच सिद्धांत सत्य आहे. पुढे प्रभूंनी आरशाचा दृष्टांत दिला आहे. अर्जुना, आपलं मुख आपल्याला दिसतं का? पण आरशात आपल्या मुखाचं प्रतिबिंब पाहून आपलं रूप आपल्याला समजतं. इथं आरसा तर जड आहे, त्याला मुखाचं ज्ञान होतच नाही. आपणच आपल्याला पाहतो आणि मुखाचं ज्ञान करून घेतो. आरसा स्वच्छ असेल तर मुख आहे तसंच दिसतं. पण आरशावर धूळ असेल तर मुखही धुरकट मलिनच दिसेल. आरशाला तडा गेला असेल तर मुखाची प्रतिमाही खंडित दिसेल. म्हणजे यथार्थ ज्ञान होण्यासाठी आरसा सम्यक स्वच्छ असावा लागतो. अगदी तसंच इथंही आहे. स्वच्छ करिता आरशी, मुखी स्वच्छता दिसे तसी, स्वच्छ करिता बुद्धीसी, स्वरूपासी स्वच्छ पाहे. आत्म्याच्या सगळ्यात जवळ आणि सगळ्यात सूक्ष्म कोण असतं? तर ती बुद्धी. ही बुद्धी जर स्वच्छ असेल तर आत्मस्वरूपालाही स्वच्छच पाहते. पण बुद्धी क्लेशयुक्त मलिन असेल तर आत्म्यावरचा जीवभावही क्लेशयुक्त मलिनच रूप धारण करेल. म्हणून जर आत्मा त्याच्या मूळ स्वरूपात अनुभवायचा असेल तर त्यापूर्वी बुद्धीला शुद्ध स्वच्छ करावं लागतं. ही बुद्धी मुळात अशीच आहे का? नाही. प्रभू म्हणतात, आरशावरी मळ आगंतुक, बुद्धीवरी राग द्वेषादिक, शास्त्राधारे हे करिता पृथक, होय सम्यक स्वच्छ बुद्धी. आरसा मुळात स्वच्छच असतो, पण धूळ मालिन्य त्यावर बाहेरून येऊन पडले आहेत, त्यामुळे तो मलिन दिसतो. तसंच मुळात शुद्ध असणाऱ्या बुद्धीवर राग द्वेष मोह असे क्लेश बाहेरून येऊन जमा होतात.
आणि तिला मलिन करतात. प्रभू म्हणतात, शास्त्रशुद्ध आचरणांनी हे क्लेश दूर करावे. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी विद्यायुक्त कर्मच करावेत. त्यासाठी सत्संगात राहावं. सद्गुरूंच्या सानिध्यात राहून त्यांच्या मार्गदर्शनानं उत्तम आणि स्वधर्मयुक्त आचरण करावं. त्यांनी दिलेले चित्तशुद्धीचं साधन निष्ठेने जास्तीत जास्त वेळ करावं. हाच खरा पुरुषार्थ आहे. यामुळे बुद्धीवर साचलेले क्लेशयुक्त अज्ञानाचं आवरण स्वच्छ होतं. बुद्धी स्वच्छ आणि सम्यक होते. अर्जुना, बुद्धीच्या आरशात आत्म्याचं जे प्रतिबिंब पडतं ना, त्याला म्हणतात जीवात्मा. या जीवात्म्याला बाह्य प्रकृतीचं ज्ञान होण्यासाठी इंद्रिय मदत करतात. आता असा विचार कर, अंधारात असलेला घडा आणायला सांगितला तर नुसते डोळे असून उपयोग होत नाही, दिवाही बरोबर न्यावा लागतो. पण जर दिवाच आणायला सांगितलं तर केवळ डोळ्यांनीच काम भागेल. तसंच इथं आहे. तेवी स्वात्मया पाहता बुद्धी वृत्ती पुरे तत्वता, इचे नाव वृत्ती व्याप्यता, फल व्याप्यता इतरत्र. स्वयंप्रकाशी आत्म्याला जाणण्यासाठी फलव्याप्य बुद्धी कामाची नाही. फलव्याप्य बुद्धी म्हणजे काय? क्लेशांनी कर्मफळयुक्त संस्कारांनी व्यापलेली बुद्धी. ती प्रपंच ज्ञानासाठीच फक्त उपयुक्त आहे. अर्जुना, बुद्धीची 2 महत्त्वाची कार्य लक्षात घे. एक आहे आत्म्याला चित्तवृत्तींच्या दृश्याच्या माध्यमातून बाह्य सृष्टीचा भोग प्राप्त करून देणं. अर्थातच हे कार्य फलव्याप्य बुद्धी करते. आणि बुद्धी जेव्हा परमतत्वाचं, त्याच्या दिव्य गुणांचं मनन करणारी वृत्ती धारण करते, तिचं ध्यान करता करता ती ध्येयाकार होते. अशा वृत्तीनं व्यापलेल्या बुद्धीला वृत्तीव्याप्य बुद्धी म्हणतात. इतर चित्तवृत्तींचा निरोध होऊन ही बुद्धी सम्यक झालेली असते. ही बुद्धी स्वयंप्रकाशी आत्म्याला मोक्ष प्राप्त करून देण्यास पुरेशी असते. आत्म्याचा स्वदेहात झालेला प्रकाश पाहण्यासाठी मग इतर कोणत्याही साधनांची गरज उरत नाही. अर्जुना, स्वच्छ आणि परमतत्वाच्या चिंतनाने परमतत्वरूप झालेल्या बुद्धीच्या आरशात परमतत्वाचं प्रतिबिंब जसं तसंच पडतं. तेच स्वात्मदर्शन आहे. बुद्धी आणि आत्मा यांच्या आड जे अज्ञानाचं आवरण होतं ते या बुद्धिवृत्तीने नाहीसं होतं. अशी ही ब्रह्माकार झालेली बुद्धिवृत्तीसुद्धा शेवटी स्वरूपात मुरून जाते आणि निर्विकल्प समाधीची प्राप्ती होते. तत्त्वम असी ही एकमेव वृत्तीही जेव्हा स्वरूपी मुरते, मग कुठलं आलं द्वैत? कारण तत् आणि त्वम जे एकच आहेत ते ब्रह्मरूप होऊन जातात. अशा सर्वोच्च शिखरावर जो योगी आरूढ होतो, तिथून तो पुन्हा परतत नाही. त्याचं कधीही पतन होत नाही. या योग्याला जागृत, स्वप्न, सुषुप्ती तिन्ही अवस्थेत एकच ज्ञान होतं, अहम ब्रह्मास्मी किंवा तत्त्वम असी. अशा ज्ञानापुढे अज्ञान मग क्षणभरही टिकत नाही. अर्थात अज्ञान म्हणजे मायेचा, चित्तवृत्तींचा दृश्यरूपी खेळ. एकदा ज्ञानाचा प्रकाश झाला की हा खेळ उद्ध्वस्त होतो. अज्ञानाचा लवलेशही उरत नाही. प्रभू म्हणतात, अगदी कडकडीत ऊन पडलं तरी गवत जळतं का? नाही. पण तेच सूर्यकांतमणी अर्थात बहिर्गोल भिंग जर सूर्यप्रकाशात धरलं तर सूर्याची किरणं आणि त्यांची ऊर्जा एकवटून गवत क्षणार्धात पेट घेतं. तसंच जे सर्वसामान्य व्यवहार ज्ञान आहे ना, ते ना अज्ञानाला नष्ट करीत ना त्याच्याशी वैर करीत. पण हे तत्त्वम असीचं जे वृत्तीज्ञान आहे ना,
ते क्षणात अज्ञानाचं जंगल जाळून भस्मसात करतं. साधक हो, 34 ते 44 ओव्यांचा हा भावार्थ म्हणजे आधी केलेल्या उपदेशाचं निदिध्यासन आहे. ही कनवाळू गुरुमाऊली वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगत आहे, जेणेकरून तत्वज्ञानाचा उपदेश चित्तावर अंकित व्हावा. आता 45 ते 48 ओव्यांमध्ये आत्मज्ञान होण्याच्या मार्गातले अज्ञानासारखेच इतर अडथळेही सांगत आहेत. हे अडथळे मार्गात ठायी ठायी दबा धरून बसलेले असतात. त्यातला पहिला अडथळा आहे सिद्धी. जो योग करू जाई तया सिद्धी आड येई. जो धैर्ये सिद्धी सोडून देई तो घेई मोक्ष सुख. साधक हो, जसा योग सिद्ध होऊ लागतो तशा शरीराला मनाला विलक्षण असामान्य क्षमता प्राप्त होतात. त्यांना सिद्धी म्हणतात. अणिमा गरिमा अशा 8 सिद्धी मुख्य आहेत. सिद्धींची प्राप्ती हा योग मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. त्या साधकाला भुलवतात, आपल्या जाळ्यात ओढतात. हरखून गेलेल्या साधकाला त्या सिद्धींचं प्रदर्शन करण्याचा मोह आवरत नाही. कधी कधी त्यांचा बाजारही मांडला जातो. लोकेशणा द्रव्येशणा उफाळून बाहेर पडतात. त्यांच्या आहारी जाऊन साधकाला प्रसिद्धी ऐहिक समृद्धी तर मिळते, पण मोक्षाच्या मार्गावरून त्याचं पतन व्हायला वेळ लागत नाही. सिद्धी प्राप्त होऊ लागताच भक्तानं बुद्धीने निग्रह करून धैर्यानं त्यांच्याकडे पाठ फिरवावी. समजावं की भगवंत आपली परीक्षा घेत आहेत, प्रलोभन दाखवत आहेत आणि उलट अधिक जोमानं साधनरत व्हावं आणि मोक्ष सुखाचा लाभ घ्यावा. सिद्धीचे नश्वर फळ मोक्ष असे निश्चळ. म्हणून ज्ञान विमळ साधावे केवळ प्रयत्नाने. अर्जुना, लक्षात ठेव, मोक्ष सिद्धी हीच खरी सिद्धी आहे, जी प्राप्त झाल्यावर आणखी काहीही प्राप्त व्हायचं राहत नाही. ही सिद्धी शाश्वत आहे, नश्वर आहे. यामुळे निर्मळ शुद्ध महान आत्मज्ञानाची प्राप्ती होते. ह्या सिद्धी प्राप्त होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावं. आता दुसरा अडथळा आहे, तो म्हणजे स्मृती. विषयांच्या स्मृतीनं मन पुन्हा पुन्हा विक्षिप्त होतं, पण हा त्याचा स्वभाव धर्म आहे. हे ओळखून एकतर दुर्लक्ष करावं किंवा मनाला समजवावं, शांत करावं, नामात जपात गुंतवावं, स्थिर करावं. आता आणखीन एक आहे झोप. झोप हा फार मोठा अडथळा आहे. अनेकदा साधन करताना झोप येऊ लागते. साधन राहतं बाजूला आणि योगी होतो निद्रिस्त. त्यामुळे झोपेची शंका येऊ लागताच उठून उभं राहावं. असे अनेक अडथळे पार करीत गेलं की चित्त दीपज्योतीसारखं शांत तेवत राहतं. सगळ्या वृत्ती शांत होतात आणि योगी कृतकृत्य होतो, कृतार्थ होतो. जो योग शिखर गाठतो तो धन्य धन्य होतो. सर्व कर्मे क्षीण होती, हृदय ग्रंथी तुटती. संशय घट फुटती, हटती मागे शोक मोह. अर्जुना, जेव्हा हृदय ग्रंथीचा भेद होतो तेव्हा सगळे संशय फिटतात. कारण सुकलेला नारळ करवंटीपासून जसा वेगळा होतो तसं आत्मतत्व शरीरापासून वेगळं स्पष्टपणे जाणवू लागतं.
परमतत्व आपल्या आतच आहे ही शास्त्र प्रचिती, गुरुवाक्य प्रचिती येते. बाह्य जगाविषयीचे शोक मोह सगळं गळून पडतात. ज्या ऐहिक सुखांसाठी आयुष्यभर काबाड कष्ट केले ते आता तुच्छ वाटू लागतात. कारण शाश्वत सुखाचा ठेवा, अकारण होणारा परमानंद आतच आहे हे ज्ञान होतं आणि बाह्य कर्म करण्याची वृत्ती थंडावते. ज्ञाने जळे संचित क्रियमाण, प्रारब्ध भोगी योगी आपण. मनी न मानी तो क्षीण, स्वये जीवन मुक्त होता. असा अंतरंगी रंगलेला योगी केवळ प्रारब्ध भोग संपवण्यासाठी स्वधर्मयुक्त कर्म करतो. शिवाय हा देह म्हणजे एक निर्जीव पुतळा आहे. करता करविता तो आहे, त्याच्या इच्छेने सगळं होतं. हा देह म्हणजे मी नाही असं जे ज्ञान होतं, त्यामुळे कर्मातला कर्तृत्व भाव तसंच फळाची इच्छा नष्ट झाल्याने केलेल्या कर्माचं अकर्म होतं, क्रियमाण तयार होत नाही. हेच ज्ञाने जळे क्रियमाण. अशा तऱ्हेने जो देहात राहून विदेही अवस्था भोगतो तो जीवनमुक्त असतो. इथे एक छान दृष्टांत दिला आहे. सर्प जसा अंगावरी, वेगळाली कात धरी, तिचे विषयी अभिमान न करी, त्यापरी शरीरी मुक्त जाण. साप निरीच्छपणे आपल्या शरीरावरील कात काढून फेकून देतो. नंतर तिच्याकडे ढुंकूनही बघत नाही. ही कात माझी आहे हा अभिमान तर दूरच राहिला. अगदी तसंच आपल्या देहातच मुक्त झालेल्या योग्याची देहासक्ती संपते. मी देह आहे हा अभिमान गळून पडतो. साधक भक्त हो, आता श्री दत्तात्रेय अर्जुनाला ज्ञानोत्तर आचरणाचा उपदेश करीत आहेत. अर्जुना अभ्यास जोवरी, दृढ न झाला तोवरी, वागावे अंध बधिरा परी, तरी अंतरी योग ठसेल. अर्जुना, आता सावधपणे ऐक. आत्मदर्शन झालं तरी ते ज्ञान अंगात मुरावं लागतं. आपल्या आत ज्ञानाचा प्रकाश झाला आहे. आत बऱ्याच दिव्य घटना घडलेल्या आहेत. अनेक महान बदल अंतरंगात झालेले आहेत. पण नीट ध्यानात ठेव, त्याचा पत्ता बाहेर लागता कामा नये. कारण हे ज्ञान दृढ व्हायला वेळ लागतो. तोपर्यंत बाह्य जगात डोळे असून आंधळ, कान असून बहिरे होऊन राहावं लागतं. वेड्याचं सोंग पांघरावं. आणखी एक, समोर कोणताही विषय असो, प्रिय असो किंवा अप्रिय असो, आपण तो विषय भोगण्यास भलेही समर्थ असो, पण चित्त ढळता कामा नये. त्याबाबत उदासीन राहावं. जग मुग्ध म्हणो काहीही म्हणो, लक्ष देऊ नये. दैनंदिन कामकाज करताना आपली दृष्टी 4 हातापेक्षा लांब जाता कामा नये. असं आंधळ होऊन राहावं. कोणी आपल्या हिताचं सांगत असो, सुख देणारं असो की दुःख देणारं असो, कानावर पडलेलं वाक्य ऐकलं न ऐकलं असं करावं. त्याचा परिणाम चित्तावर होऊ देऊ नये. असं बधीर होऊन राहावं. डोळे कान यांच्याप्रमाणेच वाचेवरही संयम ठेवावा. नेहमी सत्यच बोलावं. अर्थात ते दुसऱ्याचं हित करणारं असावं. मोजकंच आवश्यक तेवढंच बोलावं. हाच नियम रसनेसाठी आहे. अन्न रुचकर असो किंवा बेचव असो, आवडीचं असो किंवा नसो, जे समोर बरं वाईट अन्न येईल ते समाधानानं जेवावं. जणू आपल्याला जीभ नाहीच, अर्थात चव नाहीच, असं अजिव्ह वागावं. अरे,
पायांचा उपयोग सुद्धा केवळ भिक्षार्थ किंवा उपजीविकेसाठी आणि मलमूत्र उत्सर्जनासाठीच करावा, असं पंगू होऊन राहावं. समोर तरुण स्त्री असो किंवा कुमारिका असो, वृद्ध स्त्री येवो, सगळ्यांना माते समान मानावं. कोणतेही विकार येऊ देऊ नयेत असं नपुसक होऊन राहावं. या परी वागुनी योगचर्या धरुनी, जो अंतरनिष्ठ वागे मुनी, तो जनी वनी समान. अर्जुना, इंद्रिय असून नसल्यासारखं वागून बाह्य विषयांपासून अलिप्त राहावं, अशी योग्याची दिनचर्या असावी. यामुळे तो अंतर्निष्ठ राहतो. त्याच्यासाठी तो जनात असला काय किंवा वनात असला काय, त्याला काही फरक पडत नाही. अर्जुना, आत्ता मी तुला जो योग सांगितला तो कुणाला सांगावा? तर केवळ श्रद्धावान, विनयशील, नम्र आणि असंग माणसालाच सांगावा. जो माझा भक्त होऊनी समलोष्टाश्मकांचनी, हिंसा असत्यादी दे सोडुनी, तो आवडे मज योगी. तो माझा भक्त असावा आणि मला समर्पित झाल्यामुळे तो पूर्ण विरक्त झालेला असावा, इतका की मातीचं ढेकूळ आणि सोनं त्याला समानच दिसावे. जो योगी अहिंसा, सत्य इत्यादी यमनियमांचं पालन करतो, तो योगी मला अत्यंत प्रिय आहे. राजा तू ही माझा भक्त, माझे ठाई तुझे चित्त, विषयी अससी अनासक्त, मुक्त संग सर्वथा. राजा, तुला मी हा योग सांगितला कारण तू माझा प्रिय भक्त आहेस. तुझं सगळं चित्त माझ्या चरणी लीन झालं आहे. माझी अखंड स्मरण भक्ती करताना तू सुद्धा विषयांपासून अनासक्त झाला आहेस आणि आता तुला मोक्षाची ओढ लागली आहे. अर्जुना, तू अनेक यज्ञयाग केलेस. माझं स्मरण करीत सगळी कर्म करून ती मलाच अर्पण केलीस. अंतरंग शुद्ध केलंस. त्यामुळे मी जे जे सांगितलं ते तू जीवाचा कान करून श्रवण केलंस. ते तुझ्या चित्तावर पूर्ण ठसलं आहे, पण ते परोक्ष ज्ञान तू अजून अनुभवलं नाहीस. आता त्याचा प्रत्यक्ष अनुभव घे. त्यासाठी योगी हो. एवढं बोलून प्रभू शांत झाले. जीवाचे कान करून त्यांचा प्रत्येक शब्द हृदयात साठवणाऱ्या अर्जुनाकडे ते प्रसन्नपणे पाहत राहिले. अर्जुन नतमस्तक झाला. भारावलेल्या त्याच्या मुखातून भावभक्तीने स्तवन बाहेर पडू लागले. तुझ नमो देवा, ठेवून या भावा, केला हा बरवा उपदेश. भगवंता, तुझ्या उपदेशानं मोह सरला, त्रिविध ताप निवाले. तुझ्या स्वरूपात माझं मन लीन झालं आहे. तुझ्या उपदेशामृताने माझ्या अंतरात ज्ञानसूर्याचा उदय होऊन अज्ञानाचा अंधकार नाहीसा झाला आहे. देवा, तुझे पद पाहुनी आनंद, झाला गेला खेद भेद सर्व. देवा, तुझे पद लाभले आणि माझं मन आनंदानं भरून गेलं आहे. इथं दुःखाला स्थानच उरलं नाही. सगळे भेद सरले आहेत. सर्वत्र सगळं समान दिसत आहे. माय बापा, माझ्या सगळ्या तापांचं शमन केलंस, पापांचा नाश केलास. राग, द्वेष अशा सगळ्या क्लेशांचं उपशमन केलंस. माझ्या सगळ्या भ्रमांचं निरसन केलंस आणि मला निष्काम करून परमधामाचा मार्ग दाखवला. ज्ञान सूर्यमनी उदित होनी,
टाकिले जाळुनी अंतस्तमा. देवा, तुझ्या उपदेशामृताचं प्राशन केलं आणि अंतरात ज्ञान सूर्याचा उदय झाला. आता अंतरातला अज्ञानाचा अंधकार पूर्ण नाहीसा झाला आहे. तमोरूपी अज्ञानाला ज्ञानाच्या प्रकाशानं जाळून टाकलं आहे. त्या वासनांचे क्लेशांचं बीज दग्ध झाल्यानं आता त्या पुन्हा उद्दीपित होणं अशक्य आहे. हे माय बाबा, तुझ्या या चरणाजवळ शाश्वत परमानंद नांदतो आहे. मला या पदांचा आता छंद जडला आहे. आता या चरणांशिवाय अन्य काही नको. देवा, तूच गुरु आहेस, तूच माझी माता, तूच माझा पिता आणि तूच माझा कुलस्वामीही आहेस. हे भगवंता, तुझं महात्म्य तर पहा. तू तर देह आणि इंद्रियांच्या पलीकडचा असूनही या देहात, या बुद्धीत वास करून आहेस. देह मन इंद्रियांचं नियमनही तूच करतोस. तुला अनन्य भावे शरण येणाऱ्या तुझ्या भक्तांना परमार्थाचा मार्ग दाखवून त्यांना भवसागरातून तारून नेण्यासाठीच तू हे सगुण रूप धारण केलं आहेस. जसं वस्त्र धाग्यांनी व्यापलेलं असतं तसं पूर्ण विश्व तुझ्या चैतन्य रूपानं व्यापलेलं आहे. देवा, मी एवढा भाग्यवान आहे की तुझं हे सच्चिदानंद रूप मला आज ठाऊक झालं आहे. देवा, माझं मन संतोषानं समाधानानं भरून पावलं आहे. या संसार वृक्षी जीव ईश हे दोन पक्षी. जीव कर्म फळे भक्षी ईश्वर निरीक्षी साक्षित्वे. ह्या संसार रूपी वृक्षावर जीव आणि ईश्वर हे दोन पक्षी राहतात. जीव कर्मफळं भोगत राहतो आणि ईश्वर त्याला साक्षी भावात पाहत राहतो. जोपर्यंत कर्म करण्यात, त्यांची फळं भोगण्यातच जीव रमलेला असतो ना, तोपर्यंत त्याला तुझ्या या रूपाचं स्मरणच होत नाही. तुझं हे चिन्मय रूप मनात ठसत नाही. पण जो तुझा अनन्य भक्त होतो तो ना कर्मात रमत, ना त्यांची फळं भोगण्यात रमत. त्यांची चित्तशुद्धी होऊन तो विवेकी होतो. संसाराविषयी त्याच्या मनात वैराग्य निर्माण होते. त्याला तुझ्याशिवाय अन्य कशाचीही गोडी उरत नाही. अशा प्रिय भक्तावर मग तू कृपेचा वर्षाव करतोस. देवा, याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. माझ्या निष्काम मनाला तुझंच नाम गोड वाटत आहे. तूच सत्य आहेस, तूच परमधाम आहेस. माझं मन तुझ्याच चरणी लीन झालं आहे. भगवंता, मला आयुष्यात जे जे करायचं होतं आणि जे जे मिळवायचं होतं ते मी तुझ्या कृपेनं केलं आणि मिळवलंही. जे पाहायचं ते सगळं पाहिलं आहे. आता मला आणखी काही नको. फक्त तुझ्या चरणी जागा दे, बस. तेच माझं परमधाम आहे, तोच माझा परमार्थ आहे, तोच माझा आत्माराम आहे. तुला जाणणं केवळ अशक्य आहे. तुला कशाची उपमा देऊ? तुझा हा ब्रह्मभाव अद्वितीय आहे आणि म्हणूनच अनुपमेय आहे. माझं अहो भाग्य, तू मला सद्गुरू रूपाने लाभलास. असं म्हणून तो गुरुचरणी नतमस्तक झाला. आपल्या परमशिष्याच्या पूर्ण समर्पणानं प्रभू प्रसन्न झाले. त्याला आपलं सर्वस्व अर्पण करण्यासाठी तेही आतुर झाले होते आणि ती शुभ घडी समीप आली होती. ते म्हणाले, जातून भी अंतरी गुहेमध्ये प्रवेश करी. असे म्हणून या भवारी त्याचे शिरी ठेवी कर. अर्जुना, आता सावध हो. इथं या गुहेत आसनावर स्थिर बैस.
लय विक्षेप सगळं दूर करून शांतपणे स्वस्वरूपावर चित्त एकाग्र कर. तुला जो योग सांगितला त्याचा अभ्यास कर. त्या सर्व ज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती घे. जेव्हा योगातून बाहेर येशील तेव्हा तू काय अनुभवलंस ते मला सांग. असं म्हणून त्या करुणाकराने अर्जुनाच्या मस्तकावर हात ठेवला. त्या कृपा लहरी विद्युत रूपानं संपूर्ण शरीरभर संचारल्या. शरीर रोमांचानं थरथरलं. त्या भारावलेल्या अवस्थेतच सद्गुरूंची आज्ञा घेऊन तो आसनस्थ झाला. घालुनिया दृढासन अभ्यासाने प्राणापान करोनिया समान श्वास जिंकून स्थिरावला. प्राण अपान समान करून श्वास जिंकून तो ध्यानमग्न झाला. षटचक्रे भेदिता कुंडलिनी सरळ होता. सुषुम्नेचे द्वार खुलता समाहितता पावला. सुषुम्नेचा राजमार्ग उघडला. कुंडलिनी जागृत होऊन सरळ झाली. षटचक्रांचा वेध घेऊन ब्रह्मरंध्री ती स्थिर झाली. तो आधी 3 दिवस समाधीस्थ राहिला. पुन्हा आळस सोडून 12 दिवस, नंतर 3 महिने समाधीस्थ राहिला. त्यातून बाहेर आल्यावर त्याला सद्गुरू माऊलींना भेटावंसं वाटलं. तो त्यांच्याकडे आला, त्यांना वंदन केलं. त्यांनी आपल्या प्रिय ज्ञानी भक्ताला प्रेमानं आलिंगन दिलं. खरोखरच काय हा गुरुशिष्य भेटीचा सोहळा असेल. ते म्हणाले, प्रिय अर्जुना, तू इतके दिवस गुहेत वास केलास, तू काय काय अनुभवलंस ते तरी सांग. हे प्रभू, जिथं त्रिपुटीचा लय झाला होता, चित्ताला शून्यावस्था प्राप्त झाली होती, तिथला अनुभव काय सांगू आणि कसा सांगू. पण आता एकच ज्ञानवृत्ती स्फुरण पावते आहे. तिथे ना जागृत अवस्था होती, ना स्वप्न होतं, ना सुषुप्ती होती. इंद्रिय निश्चल गपगार पडली होती. आधी जे चंचल उद्विग्न मन होतं ते स्वरूपी लीन झालं. तेव्हा सगळे संकल्प तुटले. मन परमानंदी बुडून गेलं. त्या उन्मनी अवस्थेतील आनंदाचं वर्णन कोणत्या शब्दात करू. अहो, ते तुमचंच सत्य सच्चिदानंदमय ज्ञानस्वरूप होतं. ते अनुभवताना पापांचं तापांचं शमन झालं. आणि आता तेच स्वरूप माझ्या समोर आहे. प्रभो, तुम्हीच माझं आत्मस्वरूप आहात आणि तुम्हीच परमतत्वही आहात. आता हे सुख सोडून कुठेही न जाणं न येणं. आता राज्याचा त्याग केला तरी दुःख होणार नाही आणि राज्य स्वीकारून कारभार केला तरी सुखही होणार नाही. माझं सर्वस्व या भवद्रूपातच दृढ झालं आहे. हे सर्वव्यापी परमात्मा, हे ज्ञानरूपा, तुम्हीच हे सगुण रूप धारण केलं. मला ज्ञान देण्यास पात्र समजून कृपामृताचा वर्षाव केलात आणि मला अमर केलं. भावविवश होऊन अर्जुनाने श्री दत्तात्रेयांच्या चरणांवर लोळण घेतली. गुरुदीपकाला म्हणतात, त्या सच्चिदानंद स्वरूप दत्तात्रेयांचा अनुग्रह झाला तर मुकाही धडधडा बोलू लागतो. त्याचं केवळ नाम घेतलं तरी कळीकाळाचंही भय राहत नाही. अशा त्या महान सद्गुरू माऊलींनी अर्जुनाला उपदेश केला. त्याच्या भाग्याचा महिमा काय वर्णावा. श्री दत्तात्रेयांनी अर्जुनाला विचारलं, अर्जुना, आता तुझी काय इच्छा आहे. अर्जुन म्हणाला, गुरुवर्या, आपण जशी आज्ञा कराल तसंच वागेन. माझ्या मनात आता आपल्या आज्ञापालनाखेरीज दुसरी कोणतीही इच्छा नाही. आज्ञा कराल तर गुहेत जाऊन समाधिस्थ होईन, नाही तर ते स्वरूप पाहात
आनंदानं इथंच बसेल. श्री दत्तात्रेय म्हणाले, अर्जुना, आज संध्यावंदन कर, भोजन कर आणि उद्या आसनावर बैस. अर्जुनानं संध्यावंदन केलं, गुरुप्रसाद सेवन केला आणि पूर्ण दिवस गुरुसेवेत आनंदानं घालवला. दुसरे दिवशी उठून नित्यकर्म करून श्री दत्तात्रेयांना वंदन केलं आणि गुहेत जाऊन बसला. मन एकाग्र केलं. सुषुम्ना मार्ग धरून ब्रह्मरंध्री प्राण नेऊन लीन होऊन राहिला. 3 महिने समाधिस्थ झाला. मग पुन्हा 6 महिने आणि नंतर 1 वर्ष समाधिस्थ झाला. श्री दत्तात्रेयांनी येऊन पाहिलं आणि आता हा स्वतः उठणं काही शक्य नाही, त्याला आता जागवावंच लागेल असा विचार करून त्यांनी अर्जुनाच्या शिरावर हळूच हात ठेवला. तसा अर्जुन अत्यंत कष्टानं आत ओढणाऱ्या इंद्रियांना आणि मनाला त्यानं जागवलं. हळूच कसे बसे नेत्र उघडले तर त्याला समोर श्री गुरुचरणांचं दर्शन झालं. तो तिथंच पुन्हा तल्लीन झाला. समाधी सुख विसरून डोळे ताठ करून तो चरणांकडेच पाहत राहिला. माशी जशी गुळाला चिकटते तशी त्याची दृष्टी चरणांवर चिकटून बसली. जशी पतिव्रता स्त्री पतीनं दूर केलं तरी त्याच्यापासून दूर होत नाही, उलट भावभक्तीने त्याचे चरण घट्ट धरते, तसंच अर्जुनाची दृष्टी पावलांवरून मागे फिरेना. शेवटी सद्गुरूंनी त्याला हाताला धरून उठवलं, आपल्याजवळ बसवलं. अर्जुना, तू माझी सेवा केलीस, आता तुझं कोणतंही कृत्य करायचं बाकी राहिलं नाही. असा तू कृतकृत्य झाला आहेस, हे त्रिवार सत्य आहे. आता तू नगरात जा, प्रजेचं पालन कर, अनासक्तीने वाग आणि भावभक्तीनं माझं स्तवन कर. तसा घाईघाईनं अर्जुन म्हणाला, छे 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 छे, आता ना कुठं जाणं ना येणं, ना बोलणं ना काही करणं. आता फक्त इथंच धरणं धरून बसणार आहे. यावर श्री दत्तात्रेयांनी अर्जुनाला जो मुक्तांचा सिद्धांत सांगितला तो अत्यंत मननीय आहे. तो आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ.